नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघणार आहोत राज्यासह देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे शेवटच्या दिवशी संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगताना दिसल्या. यावेळी विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले तर सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना आक्रमकपणे उत्तरं दिली. त्यामुळे शेवटच्या दिवशी संसदेत गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. रेप इन इंडिया वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्यावर भाजप खासदारांनी टीकेची झोड उठवली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील भाजप खासदारांनी केली. तर यावेळी खासदारांनी सभागृहात एकच गदारोळ घातला. दरम्यान राहुल गांधींनी आपण कधीही त्याची माफी मागणार नाही असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान ज्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ झाला ते वक्तव्य राहुल गांधी यांनी झारखंडमधल्या प्रचार सभेत केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका करताना नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाची घोषणा केली होती, पण आता रेप इन इंडिया झालं आहे असं म्हटलं होतं. तर भारतात आपण कुठेही पाहिलं तर बलात्कार होत असल्याचं दिसत आहे असंही विधान राहुल गांधी यांनी झारखंडमधल्या प्रचार सभेदरम्यान केलं होतं. भाजप खासदारांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवल्यानंतर राहुल यांनी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माझ्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ क्लिप आहे ज्यामध्ये नरेंद्र मोदी दिल्लीला रेप कॅपिटल म्हणत आहेत अशा शब्दांमध्ये सरकारवर त्यांनी तोफ डागली आहे. तर भाजपा, नरेंद्र मोदी आणि अमित शहा ईशान्य भारत जाळत आहेत आणि त्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठीच नरेंद्र मोदी आणि भाजप माझ्यावर आरोप करत असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलंय. राहुल गांधींच्या झारखंडमधल्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींनी हिंदुस्थानातल्या तमाम महिलांचा अपमान केलाय. गांधी कुटुंबातील व्यक्तीनं असं विधान करणं हे लज्जास्पद आहे अशा शब्दांमध्ये स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देखील राहुल गांधींवर तोफ डागली आहे. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणीच राजनाथ सिंग यांनी लावून धरली. अशा प्रकारची विधानं लज्जास्पद असल्याचंही राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. मी परळीत गेलो नसतो तर तीव्रता वाढली असती अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. सोबतच पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. अनेकांनी मला घाबरवलं, परळीत जाऊ नका, तुम्हाला बोलू दिलं जाणार नाही, तुमचा अपमान होईल सांगितलं तरी देखील मी तिथे गेलो असंही पाटील यांनी यावेळी म्हटलंय. ते सोलापूरमध्ये बोलत होते. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या पक्षावर नाराज असलेल्या एकनाथ खडसे हे हिवाळी अधिवेशनावेळी नागपूरमध्ये असणार असल्याची माहिती कळतीये. हिवाळी अधिवेशनावेळी यापूर्वी अनेकदा राजकीय उलथापालथी झाल्याचा इतिहास आहे. तर खडसे यांनी पक्षानं विचार केला नाही तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा दिला होता. तसं काही करण्याची हीच ती वेळ खडसे साधतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडेंवर घणाघाती टीका केली आहे. पंकजा मुंडेंचं गुरुवारचं भाषण सच्च्या कार्यकर्त्याला दुखावणार आहे. तसंच जे मतदारसंघ सांभाळू शकले नाही ते आता दौरे काढून काय होणार असा खोचक सवालही काकडेंनी केलाय. पंकजा यांनी पक्षविरोधी वक्तव्य करण्याचा उपद्व्याप करायला नको होता असंही काकडे म्हणाले. मनसेची विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मनसेच्या तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष स्तरावरती बैठका होत आहेत. सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण विभागाच्या बैठका होतील अशी माहिती मिळते आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यात लागू करण्याबाबत दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. हा कायदा संविधानावर आधारित नाही आणि आमचा त्याला विरोध आहे, त्यामुळे थोरात यांनी असं वक्तव्य केलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरे मेट्रो कारशेडला स्थगिती देण्यासाठी नेमलेल्या समितीवरून टीका केली आहे. ही स्थगिती म्हणजे अशी ही बनवाबनवी असल्याचं सोमय्या म्हणाले. या समितीचं काम कार्यकक्ष वाचल्यानंतर असं लक्षात येतं की ही कारशेडची बनवाबनवी आहे असं सोमय्यांनी म्हटलंय. काँक्रिटीकरणानं बुजवले गेलेले जिवंत झरे खुले करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी समितीने घेतला आणि त्यामुळे अखेर गोदावरी नदी आता मोकळा श्वास घेणार आहे. दर 12 वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळा स्थानावरती हे झरे बुजवण्यात आले होते. तर रामकुंडासह सीताकुंड, इंद्राकुंड आणि गांधी तलाव इथले प्राचीन 17 झरे जे आहे ते आता जिवंत झरे जे आहे ते 2003ला काँक्रिटीकरण करून बुजवण्यात आले होते.
बातमी लासलगावमधून कांदा आयात करण्यात येऊ नये या मुख्य मागणीसह कांद्याबाबत केंद्र शासनाच्या धोरणाविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरलेत। महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीच्या गेट समोर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। कांदा आयात करण्याच्या केंद्राच्या धोरणाचा यावेळी निषेध करण्यात आला। देशाच्या विविध भागांमध्ये किरकोळ बाजारात कांद्याचा भाव प्रति किलो मागे 125 ते 150 रुपयांपर्यंत पोहोचलाय। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अतिरिक्त 12,660 मेट्रिक टन कांदा आयातीसाठी करार केलाय। हा कांदा येत्या 27 तारखेपासून भारतात येण्यास सुरुवात होणार आहे। शिवाय केंद्रीय एजन्सी MMTC अतिरिक्त 15,000 मेट्रिक टन कांद्यासाठी नवी निविदा काढणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। सरकारकडून किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे। ऑक्टोबर महिन्यात 4.62% असलेल्या महागाई दरात वाढ झाली असून नोव्हेंबर महिन्यातील किरकोळ महागाई दर हा 5.54% पोहोचलाय। त्याचबरोबर औद्योगिक उत्पादनात घसरण झाल्याचीही नोंद या ठिकाणी करण्यात आली आहे। शाळेत जाणारे अनेक मुलं पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अनेक मुलांच्या पाण्याच्या बाटल्या घरी जातानाही भरलेल्या असतात। अशा विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या धर्तीवर एका सत्रात किमान 3 वेळा घंटा वाजवण्यात यावी असा आग्रह शिवसेनेने धरलाय। तसा ठराव पालिका सभागृहात मांडण्यात आलाय। याबाबतची ठरावाची सूचना त्यांनी पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी मांडली आहे। मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर नायगाव रेल्वे स्टेशनवर एक विचित्र अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। नायगाव रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर विरारच्या दिशेने आलेली लोकल थांबली आणि त्यानंतर त्या लोकलमधून उतरताना इंद्रजित गोसावी हा प्लॅटफॉर्मवर उतरताना तोल जाऊन दोन्ही डब्यांच्या मध्ये पडला। या अपघातात गोसावीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर वसईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरात जिल्ह्यातील सहकार आणि पोलीस प्रशासनानं 12 सावकारांच्या मालमत्तेवर 18 ठिकाणी छापे टाकलेले आहेत आणि त्यामुळे बेकायदा खासगी सावकारी करणाऱ्यांना चांगलाच दणका बसलाय। 12 सावकारांच्या घर आणि कार्यालयावर हे छापे टाकून झडती घेण्यात आली। दरम्यान एकूण 27 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। बातमी पुण्यामधून। पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दरोडे जोग यांच्यावर गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय। MPID कायद्यानुसार त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यामध्ये दरवर्षी आयोजित फिरोदिया करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाते। मात्र या स्पर्धेत भारत पाकिस्तान, राम मंदिर, हिंदू मुस्लिम, कलम 370 या संवेदनशील विषयांवरती नाटक सादर करण्यास निर्बंध घालण्यात आलाय। स्पर्धेत तोचतोचपणा येत असल्याची सबब आयोजकांनी पुढे केली आहे। तसंच पुरेशा गांभीर्याने विषय सादर होत नाही आणि त्यामुळे वाद निर्माण होतात असंही आयोजकांचं म्हणणं आहे। पण युवकांना व्यासपीठावर व्यक्त होऊ दिलं नाही तर ते इतरत्र हिंसक पद्धतीने व्यक्त होतील अशी भीती विद्यार्थी व्यक्त करत आहेत आणि याचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीनं धुमाकूळ घातलाय। उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उदगीर तालुक्यातल्या कवळखेड आणि डोंगर शेळकी इथे धाड टाकली। या धाडीमध्ये दारू बनवण्याचे रसायन पोलिसांनी उद्ध्वस्त केले तर गेल्या 8 दिवसांमध्ये अशा प्रकारच्या 20 धाडी टाकण्यात आल्या। आणि आता पर्यावरणपूरक बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या रामकुंडावरती 52 फुटी वेल मासा तयार करण्यात आलाय। गोदावरी नदी पात्रात पर्यावरण रक्षण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हा महाकाय वेल मासा जो आहे तो तयार केलाय। तर प्लास्टिक बंदी विषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे। पाथरी तालुक्यातील रेणुका साखर कारखाना सुरू करण्यात यावा या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला। महामार्गावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती तर या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित होते। बुलढाणा स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बुलढाण्यामध्ये ग्रामीण भागात स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं जात आहे। मात्र खामगावात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचं बघायला मिळतंय। कार्यालयाच्या संरक्षक भिंतींवरतीच पादचारी लघुशंका आणि पान गुटके खाऊन थुंकत असल्यानं प्रशासनाचा स्वच्छतेचा दावा फोल ठरताना बघायला मिळतोय। उच्च दाबाची वीज वाहक तार अंगावर पडून एक महिला जखमी झाली। सुरेखा शिंदे असं या महिलेचं नाव असून त्या कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या। सुरेखा शिंदे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असून मोलमजुरी करून त्या उदरनिर्वाह करतात। अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील उमराचं
आणि औरंगाबादमधली ही महत्त्वाची बातमी पाहिल्यानंतर आता बघूया देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी पटियाला हाऊस न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। या प्रकरणातील एका आरोपीची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकार केली आणि त्या याचिकेवर 17 डिसेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायाधीशांनी दिली आहे। त्यामुळे आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे। निर्भयाच्या आईने न्यायालयाकडे आरोपींविरोधात डेथ वॉरंट काढण्याची मागणी केली होती। इंडियन युनियन मुस्लिम लीगनं नागरिकत्व विधेयकाला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं। या विधेयकामुळे घटनेतील समानतेच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असून बेकायदेशीर स्थलांतरितांच्या या एका गटाला धार्मिक आधारावर नागरिकत्व देण्याचा या विधेयकाचा हेतू असल्याचं इंडियन मुस्लिम यूथ लीगनं यामध्ये म्हटलंय। केंद्र सरकार सरकारी विमान कंपनी एअर इंडियातील आपला 100% हिस्सा विकणार आहे। केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी गुरुवारी संसदेत ही माहिती दिली आहे। एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी मोठ्या प्रमाणावर कर्जाच्या बोजाखाली अडकली आहे। या कंपनीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे। उत्तराखंडमध्ये अल्मोरा जिल्ह्यात चौगाटियामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली आहे। यापेक्षा तीव्र बर्फवृष्टी होईल असा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे।